हॅलो हाय जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता खूप गरमी म्हणजे हे व्हायला लागले, एवढी गरमी आहे. पाऊस तरी अजिबात लागला नाही मुंबईला, इकडं आमच्या इकडे अजून आलाच नाही. आमच्या इथं तरी आला नाही, म्हणजे कल्याणमध्ये तरी अजिबात आला नाही आहे पाऊस. आणि खूप गरमी पाऊस ढग वगैरे येते पण असंच येऊन परत जातं आहे सगळं. आता पण आले हे काय आमचं समूह काय करतंय, असं काय व्हायला लागलं. काय करते समोर, काय करते ग आ? पाऊस काय अजिबात येत नाही. आयुष पाऊस आहे तिकडं तुमच्या इकडं गावाकडं? गावाला लय आहे, आमच्या इकडं नाही बघ. आता कसलं वातावरण झालंय पण गरम खूप व्हायला लागले. कोणाला बाय करते? बाय बाय काय करायला झाली तू? आ बाय कर, बाय 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 कर. हां जाऊन ये, खाऊ घेऊन येते. हां जा. दुकानात चालली समोर आणि पावसाचं वातावरण झाले पण काय पाऊस येत नाही. ए सी लावायला लागते, इसले गरमीत बापरे खूप गरम होते. मी आलेली आहे इकडे टेरेसवरती. आमच्या इकडे मस्त हवा चालली, खरंच छान हवा सुटली. ते झाडं हातात मस्त झाडं आहे तिकडे, सगळीकडे मस्त नजारा आहे छान असा. पण आता भाजी आणायला जायचं आहे मला, तर भाजी जाऊन घेऊन येऊ आणि बघू काय बनवायची आणि काय करायची ती. चला आता पाणी चालू बंद करायला आले होते, तर आता चाललेली आहे मी भाजी आणायला. भाजी जाऊन घेऊन येते आणि बघू संध्याकाळी काय बनवायची वगैरे. पाऊस काय आला नाही आज, पण पूर्ण केलं तसंच. खूप गरम होते. ठीक आहे चला, तर मग भाजी घेऊन येते मी काहीतरी. भाजी घेऊन चालली घरी येते. तर आहे ना, भाजी घेऊन आली मी आता. गवारी अंडी मस्त हिरवीगार अशी आहे भाजी, छान आहे मस्त छान आहे अशी. आणि कोबी एक आणलेला आहे आणि बाकी काय नाही आणलं. चैतन्याला वडापाव आणला होता, त्याला भूक लागली होती, मला वडापाव घेऊन ये म्हणून वडापाव आणला होता. बाकी काय नाही आणलं. आणि आली मी घरी आली आणि जरा बसली थोडा वेळ चालून, जरा थोडंसं चालणं पण होईल म्हणून मी केलं. ऋतुजाने चहा बनवला मस्त. चहा जरा घेते आणि मग जेवणाला लागते. बाकीचं जेवण मी आमटी वगैरे बनवणार आहे. मस्त भाजी मला भेटली, खूप छान होती. खूप म्हणजे छान असते त्या ठिकाणी, म्हणून मी तिकडे जाऊन घेऊन येते. थोडंसं लांब आहे पण भाजी खूप छान भेटते, हिरवीगार आणि अगदी व्यवस्थित असते, ताजी टवटवीत असते. म्हणून भाजी मी तिकडूनच घेऊन येते. थोडंसं लांब जायला लागते चिंचवड्याची तिकडे. तर आता साफ करते, आवरते आणि मग नंतर भेटते तुम्हाला जेवण बनवताना. तर आहे ना, संध्याकाळचे 7 वाजून गेले होते आणि इथे मी चहा ठेवला होता. चहा म्हणजे हे आले होते तर त्यांच्यासाठी थोडीशी चहा आहे, थोडीशी दिवसभराचं थकान घालवण्यासाठी म्हटलं चला चहा थोडीशी घ्या म्हणजे बरं वाटेल. आणि बरंही वाटतं बाहेरून आल्यानंतर थोडीशी चहा वगैरे घेतली का आपल्याला फ्रेश पण वाटतं. आणि म्हणून म्हटलं चला, तर त्यांच्यासाठी चाय बनवली होती तर मी पण थोडीशी घेतली त्यांच्याबरोबरच. म्हटलं चहा घेतली का आपल्याला पण बरं वाटतं. मी तसा घेतला होता, मला ऋतुजाने दिला होता तर मी अजून एकदा थोडासा घेतला. कारण चहा ठेवला की थोडासा एक्स्ट्रा होतोच, तर ते घ्यावाच लागतो फेकून देण्यापेक्षा. आपलं चला थोडासा म्हटलं घेऊन घ्या आणि चहा घेतली. आणि मग इकडे मी घेतले कांदा कट करायसाठी, कारण गवारी आणली होती तर गवारीची भाजी म्हटलं चला बनवून घेऊया. आणि गवार मस्त साफ वगैरे करून घेतली होती मी. आणि साफ वगैरे करून घेतल्यानंतर आणि इकडे शेंगदाणे पण म्हटलं थोडेसे भाजून घ्यावे, कारण संपलेलं शेंगदाण्याचं कूट घालायला भाजीमध्ये. तर शेंगदाण्याचं कूटही आम्ही म्हणजे ठराविक भाज्यामध्ये घालतो, तर त्याच्यासाठी आम्हाला शेंगदाण्याचं कूट हे लागतंच. तर कूट संपलं होतं म्हणून म्हटलं तर चला इथं शेंगदाणे भाजून घेऊया आणि कूट पण बनवून ठेवूया थोडंसं एक्स्ट्राचं. आणि गवारी बनवायला मी घेतली इकडे, जिरी मोहरी टाकून घेतली, थोडासा कांदा वगैरे कट करून घेतला आणि टोमॅटो पण कट करून घेतला सोबतही, आमटीसाठी सुद्धा आणि भाजीसाठी सुद्धा घेतला. तर आमची कोल्हापूरची पद्धत आहे ना, त्या पद्धतीने थोडंसं म्हटलं चला बनवूया आपण गवारीची भाजी. आणि म्हणजे माझ्या पद्धतीने म्हटलं तरी चालेल हे आहे ना. आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, आमची ही पद्धत वेगवेगळी असते. आणि कोणी मनाने सुद्धा करत असतं, मनाने पण बनवत असतात भाजी वेगवेगळं काहीतरी एक्स्ट्रा मसाला टाकून, एक्स्ट्रा काहीतरी वेगळं करण्यासाठी काहीतरी वेगवेगळं काहीतरी शेंगदाण्याचं कूट टाकतात, काहीही करतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने
एकेकांच्याकडे पद्धत आहे की सगळ्या ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं असतं. तसं आमच्याकडे नाही. आमच्याकडे करतात गवारीची भाजी. तर गवारीची भाजीमध्ये कांदा टोमॅटो टाकून छान बनवतात असे, आणि माझी पद्धत तरी तीच आहे आणि मी तसंच केलेली आहे. गवारीची भाजी कांदा टोमॅटो टाकून घेतला, भाजून घेतला चांगला, आणि त्याच्यानंतर गवार टाकली. गवार पण चांगली भाजली पाहिजे तेलामध्ये भाजली की त्याचा उग्रस असा वास असतो तो थोडासा निघून जातो. म्हणून ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर चांगली भाजते. तशी मी भाजून तिखट मीठ वगैरे टाकून फोडणी दिली त्याला गवारीला. कारण नंतर शेंगदाण्याचं कूट थोडीशी शिजत आल्यानंतर मी टाकते शेंगदाण्याचं कूट. कोण आधीच टाकतं, पण मी नंतरच टाकते. कारण गवार शिजल्यानंतर शेंगदाण्याला काही जास्त उशीर लागत नाही शिजायला म्हणा. तेलामध्ये परतलं तरी हे होऊन जातं. तसं तर मी हेच करून टाकलं आणि आवरून घेतलं पटकन. गवारीची भाजी वगैरे करून घेतली. बाकी काय असं माझं रुटीन वगैरे काही हे नाही, मी दाखवलं नाही, काय केलं नाही. आणि व्हिडिओसुद्धा मी केले नाही आहेत. बरेच दिवस झाले, मला नाही जमत आहे व्हिडिओ करायला वगैरे, त्यामुळे मी केले नाहीत. आणि आता म्हटलं थोडंसं करावं. तर सुरुवात तर केलेली आहे. कधी अशी कधीमध्ये टाकत असते. जसं मला जमेल तसं मी टाकायचा प्रयत्न करणार आहे आणि टाकणारसुद्धा आहे. मला व्हिडिओ बनवायचे, मला खूप आवडते बनवायला. पण काही लोकांचं कसं असतं, खूप लोकांना आवड ठेवणारी पण असतात. प्रत्येकी वेगवेगळी भेटतात. तर असू दे, चालायचं. ते तर असल्याशिवाय काही होत नाही पुढं. तर मी इकडे गवार चांगली भाजून घेतली आणि त्याच्यानंतर धना पावडर, हळद, तिखट, मीठ आणि टाकून हे पण चांगलं हे करून घेतल्यानंतर पाणी ओतलं. तर चांगली झाली होती भाजी. एकदम टेस्टी पण होते. आमच्या इकडच्या भाज्या पण बरेच लोकांना आवडतात पण, आणि खरोखर भाजी चांगली होते. तर तुम्ही पण करून बघा ट्राय, कोणी बघत असेल वेगळे लोक. तर आमच्या इकडे तरी असेच करतात आणि मी माझी पद्धत तरी अशीच बनवते. तर बाकी चालू आहे. कारण व्हिडिओचं मी टाकणार आहे असं आठवड्यातून 1-2 तरी माझं चालू आहे प्रयत्न टाकायचा. तसं करत थोडंसं आपलं चालू करायचं म्हणते रुटीन. रोज टाकण्याचा प्रयत्न पण करायचा म्हणते. तर बघू, जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि छान अशी भाजी, खरंच पाणी चांगलं ओतून मी घेतलं मस्त आणि शिजायला ठेवली तिला. चांगली शिजली का खरोखर चांगली भाजी होते. तर गवारीची भाजी माझी झाली होती फोडणी वगैरे देऊन आणि शिजत ठेवली होती. मध्ये म्हटलं चला ठेवूया, कारण माझ्या 3 शेगडीचा हे आहे चुला. तर त्याच्यामध्ये ठेवली होती मी मधल्या साईडला, आणि एका साईडला म्हटलं चला आमटीला फोडणी द्यायची. तर आमटी मी कशाची बनवत आहे, तर वरण्याच्या डाळीची म्हणजे इकडे बोलतात की पावटे पण बोलतात त्याला, आणि आमच्या गावाकडं वरणं बोलतो आहे मी. तर वरण्याची डाळ जी असते ना, ती गावाकडची जी असते ना घरी बनवलेली, ती खूप सुंदर असते आणि खूप त्याची टेस्टच वेगळी असते. तर मला ती खूप आवडते, म्हणून मी म्हटलं तीच बनवूया. तर ती बनवली होती. ती उकडून घ्यायला लागते, कुकरमध्ये शिजवून घ्यायची पहिला, आणि नंतर मग फोडणी द्यायची. नॉर्मली साधीच अशी फोडणी असते त्याची, त्याला काही तामझाम वगैरे काहीच नसतो. तर ती बनवली होती मी. ती काही मी असं शेअर नाही केली, पण फक्त सांगते अशीच की अशी जे वरण्याची डाळ बनवली होती ती. तर आमच्या इकडची लोक असतील तर त्यांना माहितीच असणार आहे वरण्याची डाळ काय आहे ते. वरण्याची डाळ पावट्याची डाळ असं म्हणतो. तर ही आमटी ह्याचे बनवली होती, आणि गवारीची भाजी, भाकरी आणि भात. तर बाकीचं काय डेलीचं जेवण हे असंच असतं आमचं, साधं आणि सिंपल असतं एकदम. डाळ भात वगैरे, आमटी भाजी. डाळ शक्यतो कमीच असते, कारण डाळीमुळे ॲसिडिटी जास्त होते, म्हणून मी जास्त डाळ वगैरे बनवत नाही. अशाच वेगवेगळ्या पद्धतीने बनवते. तर ही वरण्याची डाळ खूप चांगली शिजलेली आहे. शिट्ट्या दिल्या होत्या 2-3. तर 2-3 शिट्टीमध्येच मस्त चांगली एकदम खळखळून शिजते. तर छान शिजली होती, त्यामुळे फोडणी पण दिली आणि छान अशी आमटी तयार झाली. आणि इकडे भाजी पण चांगली शिजली होती, गवारी शिजली होती, आणि फक्त वरती शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेते, तसंच मी टाकून घेतला. आणि थोडा वेळ म्हणजे 1-2-3 मिनटं झाकून ठेवून